तुमच्या महिन्याचं मोबाईल रिचार्ज 349 वरून थेट 389 झालं किंवा वर्षभराच्या 3599च्या प्लॅन थेट 4000च्या पुढे गेला, तर पुन्हा एकदा तुमच्या खिशावर भार पडू शकतो का? कारण गेल्या काही दिवसांपासून एक रिपोर्ट मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे। या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया पुढील काही महिन्यात मोबाईल रिचार्जचे दर 12 ते 15% वाढवू शकतात। पण हा निर्णय खरंच झाला आहे का, की ही अजून फक्त एक शक्यता आहे? रिचार्ज पुन्हा महाग होऊ शकतो का? आणि जर दर वाढले तर तुमच्या खिशावर नेमका किती परिणाम होईल? चला संपूर्ण विषय सोप्या भाषेत समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। सर्वात प्रथम ही बातमी आली कुठून ते जाणून घेऊयात। मित्रांनो, सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्च या संस्थेने आपल्या ताज्या अहवालात असा अंदाज व्यक्त केला आहे की पुढील 3 ते 4 महिन्यात देशातील मोठ्या टेलिकॉम कंपन्या मोबाईल टॅरिफमध्ये 12 ते 15% वाढ करू शकतात। आता प्रश्न असा आहे की कंपन्या अचानक दर वाढवण्याचा विचार का करतील? याचं कारण समजून घेतलं तर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल। गेल्या काही वर्षात जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या तिन्ही कंपन्यांनी 5G नेटवर्क उभारण्याची हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे। देशभरात नवीन टॉवर्स, स्पेक्ट्रम, नेटवर्क अपग्रेड आणि तांत्रिक सुविधा उभारण्यासाठी मोठा खर्च झाला आहे। दुसरीकडे आज भारतीय टेलिकॉम बाजारात स्पर्धा पूर्वीपेक्षा कमी झाली आहे। आज मुख्यतः 3च मोठी खासगी खेळाडू उरले आहेत। विश्लेषकांचं म्हणणं आहे की या पार्श्वभूमीवर कंपन्या आपला महसूल वाढवण्यासाठी पुन्हा एकदा दरवाढ करू शकतात। पण जर हा अंदाज खरा ठरला तर तुमच्या रिचार्जवर किती परिणाम होऊ शकतो? समजा आज तुम्ही 349चा 28 दिवसांचा प्लॅन वापरत असाल तर तो सुमारे 389 पर्यंत जाऊ शकतो। तर 3599चा वार्षिक प्लॅन जवळपास 4031 पर्यंत पोहोचू शकतो। मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। हे अधिकृत दर नाहीत, हे केवळ 12 ते 15% संभाव्य वाढीच्या आधारे काढलेले अंदाजे आकडे आहेत। आता सर्वात मोठा प्रश्न, कंपन्यांनी दरवाढ जाहीर केली आहे का? याचे उत्तर आहे नाही। सध्या तरी जिओ, एअरटेल किंवा वोडाफोन आयडिया या तिन्ही कंपन्यांनी रिचार्ज महाग करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही। म्हणजे सोशल मीडियावर फक्त सुरू असलेली चर्चा आणि विश्लेषकांचा अंदाज हे एका बाजूला आहे, पण अधिकृत निर्णय अजून झालेला नाही। दरम्यान या संभाव्य दरवाढीच्या बातमीवर सोशल मीडियावर अनेक ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे। अनेकांचं म्हणणं आहे की गेल्या काही वर्षात रिचार्जचे दर वारंवार वाढले, पण त्याच वेगाने स्वस्त प्लॅन्स कमी होत गेले। विशेषतः कमी इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांसाठी कमी किमतीचे पर्याय कमी होत असल्याची ही चर्चा सुरू होत आहे। काही ग्राहकांची असंही म्हणणं आहे की बाजारात स्पर्धा कमी झाल्यामुळे दरवाढीचा भार थेट ग्राहकांवर पडत आहे। मात्र या संपूर्ण चर्चेत एक गोष्ट विसरून चालणार नाही। सध्या रिचार्ज महाग होणार असल्याची चर्चा सुरू आहे, पण ही अजूनही विश्लेषकांची शक्यता आहे। कंपन्यांनी अधिकृतपणे दरवाढ जाहीर केलेली नाही, म्हणून सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक पोस्टवर विश्वास ठेवण्यापेक्षा कंपन्यांच्या अधिकृत घोषणांची वाट पाहणं अधिक योग्य असेल। जर जिओ, एअरटेल किंवा वोडाफोन आयडिया यांनी खरंच नवीन दर जाहीर केले तर त्याची सर्वात आधी बातमी आम्ही तुम्हाला देऊ। आता प्रश्न तुम्हाला, मोबाईल रिचार्जचे दर पुन्हा वाढायला हवेत का असं तुम्हाला वाटतं, की कंपन्यांनी आधी स्वस्त प्लॅन्स वाढवायला हवेत? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।